हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आपण आज घाटी शेवगा बनवून आहोत, तेही वेगळ्या पद्धतीने. तर मी ते अगदी चिमूटभर अशी हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तिन्ही डाळी मी भाजून घेतलेल्या आहेत छान अशा. इथं खोबरं भाजलेलं आहे, तीळ भाजलेलं आहे आणि धणे भाजलेले आहेत. हे देखील आपण सर्व मसाले एकत्र करून ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. तर इथं बघू शकता तुम्ही, हे डाळी मी बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरमधून. तर तेल तापत ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जो आत्ता वाटलेला मसाला आहे तो घातलेला आहे, जो खोबरं, तीळ आणि धणे ह्याचा आहे. आणि ही जी डाळीची पावडर आहे ही आपण तेलामध्ये छान अशी भाजून घेणार आहोत. आणि आता आपण ह्याच्यामध्येच मसाले ॲड करणार आहोत. तर आपण इथे टमॅटोची प्युरी घालून घेतो आहे पहिल्यांदा, टमॅटो आणि कांद्याची. तर इथं बघू शकता तुम्ही, हळद आहे, मॅगी मसाला आहे, सांबार मसाला आहे, गरम मसाला आहे आणि बेडगी मिरची देखील आहे. तर ह्या सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत. सांबार मसाला आणि मॅगी मसाला हा खास मसाला आहे, जो टेस्टसाठी खूप छान आहे आणि त्याच्यामुळे घाटी शिरवायला एक मजेदार टेस्ट येते हॉटेल स्टाईल. तर बघू शकता तुम्ही, मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं गरम पाणी, कन्सिस्टन्सी बघा तुम्ही याची, त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. कसं वाटलं ना?